एखादा गंभीर आजार झाला की उपचारांसाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास, हजारो रुपयांचा खर्च आणि त्यात होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास हा वेगळा. या सगळ्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. पण दर्जेदार आरोग्य सेवा हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि हा हक्क आता वाशिम जिल्ह्यातल्या सामान्य नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू लागलाय. कारण शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची भर पडल्याने अनेक गंभीर आजारांवरचे उपचार आता जिल्ह्यातच होऊ लागले. पाहूया वाशिमच्या आरोग्य व्यवस्थेला नवं बळ देणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिलासाचे हास्य खुलवणाऱ्या या सकारात्मक बदलाची कहाणी. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचं नवं पर्व सुरू झालं आहे. उपचारासाठी अमरावती, नागपूर किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची वेळ आता मोठ्या प्रमाणात टळू लागली आहे. कारण वाशिमच्या शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध झाल्यानं अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवरच यशस्वीपणे केल्या जात आहेत. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या CSR निधीतून हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात आला असून बंगळुरू स्थित NTR चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टनं त्याची अंमलबजावणी केली आहे. या उपक्रमामुळे जिल्हा रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय उपकरणांची मोठी भर पडली आहे. स्त्रीरोग विभागासाठी हिस्टेरोस्कोपी डायग्नोस्टिक अँड ऑपरेशन सेट, जनरल सर्जरी विभागासाठी हाय डेफिनेशन लॅप्रोस्कोपिक सर्जरी सिस्टम, ENT विभागासाठी मायक्रो डिब्रायडर कन्सोल सिस्टम, तर गॅस्ट्रोएंटेरोलॉजी विभागासाठी अत्याधुनिक व्हिडिओ एंडोस्कोपी सिस्टम उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक आजारांचं निदान आणि उपचार अधिक अचूक, सुरक्षित आणि कमी वेळेत होऊ लागले आहेत. वाशिमला कित्येक वर्ष झाले की हेल्थकेअर फॅसिलिटी कुठेतरी इम्प्रूव्ह करायची असं वाटायचं. पण आता GIC-RE तर्फे आम्हाला जे इन्स्ट्रुमेंट्स मिळाले आहेत आमच्या या इन्स्टिट्यूशनला फॉर द सर्जरी डिपार्टमेंट, ENT डिपार्टमेंट अँड ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजी. ऑब्स्टेटिक गायनेकोलॉजी फार महत्त्वाचा असं विषय आहे की जेणेकरून प्रत्येक शिशूंना आणि स्त्रियांना यांची फार मोठी गरज होती, जी की आम्हाला GIC-RE तर्फे, NTR तर्फे आम्हाला हे अवलंब करून दिलं. या सुविधांमुळे दरवर्षी हजारो रुग्णांचा वेळ, पैसा आणि मोठ्या शहरांपर्यंतच्या प्रवासाची बचत होत आहे. सर्वसामान्यांना आपल्या जिल्ह्यातच दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा मिळू लागल्यानं त्यांचा शासनावरील विश्वासही अधिक दृढ झाला आहे. NTR फाउंडेशन आणि GIASच्या माध्यमातून, सहकार्यातून आपल्याला त्यांच्या CSR फंडमधून ENT सर्जरी आणि गायनेकोलॉजीसाठी लेप्रोस्कोप प्राप्त झालेले आहेत. लेप्रोस्कोप म्हणजे जसं आपण सामान्य भाषेत सांगू, दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया, आणि त्यांचा वापरही आपल्याकडे सुरू झालेला आहे. तर ज्या रुग्णांना नागपूर, औरंगाबाद किंवा फार लांब लांब जावं लागायचं या शस्त्रक्रियेसाठी, आज ती सुविधा आपण इथेच देत आहोत. NTR ट्रस्टचे संस्थापक डॉक्टर मंजुनाथ आणि प्रकल्प संचालक प्रसाद R यांच्या मते सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासन, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक संस्थांमधील समन्वय अत्यंत आवश्यक आहे. वाशिम मधील हा उपक्रम त्याच सहकार्याचं यशस्वी उदाहरण ठरत आहे. की ज्या काही जटिल शस्त्रक्रिया होत होत्या त्या जटिल शस्त्रक्रियासाठी वाशिम जिल्ह्यातील रुग्णांना नागपूर सारख्या ठिकाणी किंवा अमरावती सारख्या ठिकाणी रेफर केलं जात होतं. परंतु या संस्थेने जी शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणं आहेत ती उपलब्ध करून दिल्या कारणाने आज इथे जटिलातली जटिल शस्त्रक्रिया इथे व्यवस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचमुळे आरोग्य यंत्रणेला सुद्धा बळकटी मिळालेली आहे. संसाधनाशिवाय आरोग्य यंत्रणेवर, आरोग्य सेवेत बळ मिळणार नाही. आज ती संसाधने उपलब्ध झालेली आहेत. आरोग्य सेवा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता ती ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली तरच आरोग्य व्यवस्थेचं खरं बळ वाढेल. वाशिम मधील हा उपक्रम त्याच दिशेनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल ठरत असून आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक सहभागाच्या बळावर ग्रामीण भारतातही दर्जेदार आरोग्य सेवा उभी राहू शकते याचा तो आश्वासक संदेश देतो. दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम.